पाठवले आहे। कोल्हापूरमधून देखील मराठा आंदोलकांसाठी शिदोरी पाठवली जाते। कोल्हापूरमधून पिण्याच्या पाण्याचे बॉक्स, सफरचंद, बिस्किट, लाडू, फरसाण आणि भाकऱ्या या ठिकाणी पाठवल्या जात आहेत। इतकंच नाही तर शिजवून खाण्यासाठी तांदूळ आणि पीठ देखील इथे पाठवलं गेलंय। आरक्षण मिळेपर्यंत मराठा बांधव मुंबईमध्येच थांबतील असा निर्धार आहे आणि तोपर्यंत एकाही मराठा बांधवाला खाण्याची वस्तू कमी पडू देणार नाही असा निर्धार करण्यात आलाय। त्यांच्यासोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी विजय केसरकर यांनी। संपूर्ण महाराष्ट्रातून आता मराठा समाजाला रसद आहे ती पुरवायला सुरुवात झाली। आपण देखील इथून खूप गोष्टी आहेत ते त्या ठिकाणी वस्तू पाठवतात। आज कोल्हापुरातून मराठा सेवा संघ यांच्या माध्यमातून कोल्हापुरातील शिक्षण संस्था, तालीम संस्था यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही जवळजवळ सफरचंदचे बॉक्स 500 ते 600 बॉक्सचे आपण नियोजन लावलेलं आहे। पाण्याच्या बिस्लरी बॉटलच्या जवळजवळ 200 ते 400 लावलेले आहेत। बिस्किट पुडे जवळजवळ 10 ते 15-20 हजार बिस्किट पुडे गेलेले आहेत। त्यानंतर राजगिऱ्याचे लाडू, फरसाण्याचे नाही म्हणला तर 300 किलोचा आपण फरसाणा इथं गोळाबेरीज केलेले आहे। सगळ्या महाराष्ट्रातून सगळे मराठा समाजासाठी आरक्षणासाठी सगळे बांधव सगळ्यांना सरस पुरवत आहेत। आज आम्ही मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेडकडून आम्ही आता 1000 किलो सफरचंद, 2 टन फरसाण, भडंग, रेनकोट वगैरे सर्व आम्ही काही त्यांना पाठवत आहे। तिथं त्यांना काही असं कमी पडणार नाही। सर्वसामान्य मराठ्यापासून जी लोक आता मुंबईमध्ये आहेत किंवा प्रत्येक जिल्ह्यातून लोक येत आहेत, कुठल्याही प्रकारची अडचण येऊ देणार नाही मराठ्यांना, एवढीच फक्त सगळ्या मराठ्यांनी मनामध्ये घेतले की आंदोलन ताकदीने लढायचं आणि आरक्षण मिळवायचं एवढंच ध्येय ठेवलेलं आहे। कॅमेरामन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर। आणि यानंतर बुलेटिन